तुमच्या कम्प्युटर स्किल्स छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र याच रुग्णालयातील नर्सेसने जे आहे ते विविध मागण्यासाठी संप पुकारलाय आणि रुग्णालयाच्या आवारात जे आहे ते जोरदारपणे अशा पद्धतीने ह्या सगळ्या घोषणा आपल्याला ऐकायला मिळतात। खरं तर त्यांच्या विविध 18 प्रलंबित मागण्या आहेत। मात्र त्यातील मुख्य मागण्या म्हणजे खरं तर जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, यासाठी काही मागण्या आहेत। आपण या संपकर्त्यांसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल आपण? संप सुरू केलाय, मागण्या काय आहेत? आपण संप सुरू केलाय, मागण्या काय आहेत? इंदुमती थोरात, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आमच्या मागण्या एक जुनी पेन्शन योजना आहे, त्याच्यात त्यांनी राष्ट्रीय योजना आम्हाला लागू केली, परंतु त्याचा जे काही GR वगैरे आहे तो अजून काढलेला नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे। रिक्त पदं, आरोग्यातच इतकी रिक्त पदं आहेत आणि रुग्णांना सेवा द्यायच्यात, रुग्णांची संख्या वाढलेली, तर ती रिक्त पदं त्वरित भरावीत। नंतर शिक्षकांच्या मागण्या आहेत, म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत। इतर मागण्या घेऊन आमच्या राज्य सरकारी कर्मचारी सगळ्यांच्या मागण्या 21 मागण्या घेऊन हा संप करत आहोत। संप करण्याची आमची इच्छा नाही, परंतु 15 महिने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने वेळ दिलेला नाही। म्हणून हा संप आम्ही करत नसून शासनाने हा संप आमच्यावर लादलेला आहे। खरं तर रुग्णांसाठी तुम्ही देवदूत आहात। अशा काळात जे आहे ते तुम्ही संप पुकारताय, रुग्णसेवेवर मोठा ताण येऊ शकतो, परिणाम होऊ शकतो। रुग्णसेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे, परंतु रुग्णांची काळजी जशी आम्हाला आहे तशी शासनाला पण पाहिजे। शासनाने हा संप होऊच द्यायला नाही पाहिजे। काय आता भूमिका असणार आहे? आपण जे आहे ते साधारणपणे किती नर्सेसचा स्टॉप आज संपावर आहे? आज जवळपास घाटी रुग्णालयाचा जर विचार केला तर साधारणतः 750 नर्सेस जवळपास संपावर आहेत। राज्यभरामध्ये हजारोनी नर्सेस संपावर आहे। याचा गांभीर्याने विचार शासनाने करायला पाहिजे आणि शासनाने जर कुठली चर्चा केली, त्यातून मार्ग काढला तर काहीतरी विचार राज्य सरकारी कर्मचारी त्यावर करतील, नाहीतर मग नाईलाज असतो हा संप बेमुदत आम्हाला करावा लागेल। म्हणजे रुग्णाची अडवणूक करताय तुम्ही? रुग्णाची अडवणूक आम्ही करत नाही। खरं तर परिचारिका ह्या फार संवेदन भावनेतून रुग्णांची सेवा करत असतात, जिव्हाळ्याने रुग्णांची सेवा करत असतात आणि आम्हाला या गोष्टीची खंत आहे की सरकारने योग्य वेळी योग्य चर्चा आमच्याशी केली नाही, आम्हाला बोलवलं नाही आणि त्या भावनेतून त्यांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडलं। त्याच्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही आणि आजही आम्ही संवेदनशील आहोत, म्हणून आपल्याला सांगतो काही मास कॅज्युअल्टी जर आली तर आम्ही ताकदीनिशी त्यांना सेवा देण्यासाठी तात्काळ हजर होऊ। आता भूमिका काय असणार आहे? सरकारने आज सरकार काय नेमकं निर्णय घेतं, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चर्चेस बोलवतं का, त्यावर पुढील दिशा अवलंबून राहील। निश्चित आपण बघतोय हे सगळे संपकरी होते, ज्या पद्धतीने विविध मागण्यासाठी त्यांनी संप पुकारलाय। आमची संप करण्याची इच्छा नाही, मात्र सरकारने आमच्यावर ही वेळ आली। मात्र असं असलं तरी जर इमर्जन्सी रुग्ण आले तर आम्ही त्यांना सेवा देऊ, असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।